नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तर आज आपण पनीर पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी पनीर घेतलेलं आहे. पॅनमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि पनीर आपल्याला इथे 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि ते सर्व प्रकारचे खडे मसाले घालायचे आहेत. त्यानंतर ते उभा चिरलेला कांदा घालायचा आहे, हिरवी मिरची घालायची, अद्रक लसूण पेस्ट घालायची आहे, सर्व मिक्स करायचं आहे. ते गाजर घालायचे आहेत, हिरवे मटार घालायचे आहेत आणि ते टोमॅटो घालायचं आहे आणि परत एकदा आपल्याला ते छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे. हळद आणि बिर्याणी मसाला घालून छान परत एकदा मिक्स करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला तांदूळ भिजवलेले घालायचे आहेत. गरम पाणी घालून आपल्याला इथे एक उकळी काढायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यानंतर आपल्याला ते फ्राय केलेले सर्व पनीर घालायचे आहेत. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी ते फ्राय केलेला कांदा आहे तो आपल्याला घालायचा आहे. कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथीऐवजी तुम्ही ते पुदिन्याची पाने किंवा कोथिंबीर घालू शकता. झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. तर तयार आहे पनीर पुलाव. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.